नमस्कार, मी माऊली पवार. सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम ज्या लोकांनी नीटची परीक्षा दिली होती, जी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा एक भाग आहे, त्या परीक्षेमध्ये खूप मोठा अन्याय तमाम भारतातील विद्यार्थ्यांवर, जे खूप गरिबीतून ही परीक्षा देतात आणि ज्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न असतं, त्या विद्यार्थ्यांवर झालेलं आहे. ज्या परीक्षेमध्ये 720 पैकी 720 एवढे मार्क्स येतात, त्या विद्यार्थ्यांची भारतातून 1 किंवा 2 विद्यार्थ्यांची संख्या असते. तिथे हे विद्यार्थी झालेत 67. त्यानंतर 700च्या पुढे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षी होती 320. या वर्षी झाली आहे 2250. जे 655च्या पुढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षी होती 5000, ती या वर्षी झाली आहे 25000. आणि 610 मार्क ज्या नीटच्या परीक्षेला भारतभरातून मिळतात, त्या विद्यार्थ्यांची मागच्या वर्षी संख्या होती 25000, ती या वर्षी झाली आहे 78000. यामुळे फरक असा पडणार आहे की जे विद्यार्थी प्रचंड हुशार आहेत, पण या मेरिटमुळे त्यांच्यावर चुकीचा परिणाम होऊन त्या विद्यार्थ्यांना यावर्षी मेडिकलला प्रवेश मिळणार नाही. त्यात सगळ्यात मोठा घोटाळा असा झालेला आहे, या परीक्षेचा निकाल हा ठरला होता 14 जूनला आणि ह्यांनी निकाल लावला आहे ज्या दिवशी लोकसभेचा निकाल लावला, त्या दिवशीच त्यांनी त्याचा निकाल लावला 4 जूनला. त्यामुळे लोकसभेच्या निकालात हा पण निकाल काढायचा असून खूप मोठा घोटाळा करून तमाम वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या आणि डॉक्टर बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय या NTSA नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केला असून त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता नीटची परीक्षा दिलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय 7 रस्ता सोलापूर येथे माननीय कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन द्यायचं असून ही परीक्षा दिलेल्या तमाम पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की आपण नक्की त्या परीक्षेच्या कलेक्टर साहेबांना निवेदन सिद्ध देण्यासाठी उपस्थित राहावं. जय जिजाऊ, जय शिवराय.